माध्यमिकच्या मुली आहेत का इथं? माध्यमिकच्या मुली पाठवल्या इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांच्या वतीने त्यांचे सगळ्यांचे स्वागत, हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. आपण फक्त राष्ट्रगीत घेणार आहोत आणि स्वागत गीत सादर करतोय प्रशालेचा गायक वृंद आणि त्यांना साथ संगत करतायत संगीत शिक्षक प्रकाश पवार सर.
आज जनतेचं पोट भरणाऱ्या बळीराजाच्या सन्मानाचा दिवस. भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 1989 साली महाराष्ट्र शासनाने घेतला. तेव्हापासून हा दिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज राष्ट्रीय डॉक्टर दिन ही आहे. पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. समाजात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. ते त्यांचे जीवन रुग्णाच्या कल्याणासाठी वाहून घेतात. रोग किंवा आजारातून जलद बरे होण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. डॉक्टर हे देशाचे सैनिक आहेत, जे सीमेवर लढत नाहीत, पण जीव वाचवण्यासाठी आणि आयुर्मान सुधारण्यासाठी समर्पितपणे काम करतात. मानवी आरोग्यासाठी त्यांचे योगदान अपेक्षेपलीकडले आहे. कवी इंद्रजित भालेराव शेतकऱ्याचं वास्तव मांडताना म्हणतात, तीत मातीत मळत्यात माणसं, त्यांच्या घामाचा भाव हाय सस्ता. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज कृषी दिन व डॉक्टर्स डे असा आपण संयुक्तरित्या कार्यक्रम आपण सादर करत आहोत. या तरी आज कृषी दिन आणि रात्रंदिवस घाम गाळून सोनं पिकवणाऱ्या व आपले पोट भरणारे सर्व सर्व शेतकरी बंधू भगिनी, तसेच रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स यांचा डॉक्टर्स डे म्हणून आज 1 जुलै हा कार्यक्रम सादर केला जातो. या कार्यक्रमानिमित्त आपल्या पलूस गावचे माजी विद्यार्थी, आपल्या प्रशालेचे, तसेच द्राक्ष बागायतदार, एक प्रगतशील शेतकरी श्रीयुत अरुण बापू माळी यांना आपण बोलवलं आणि आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच आपल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थी अनुष्का जगन्नाथ पाटील याही या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं विदेशात शिक्षण झालेलं आहे, त्या इथं उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचंही प्रशालेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री ए सावंत सर यांचेही सहर्ष स्वागत. उपमुख्याध्यापिका ए कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षिका यू पाटील मॅडम, श्री दडस सर, श्री दाभाडे सर यांचेही सहर्ष स्वागत. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेही सहर्ष स्वागत. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 1 जुलै महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र कृषी दिवस, त्याचबरोबर डॉक्टर्स डे आज आपण साजरा करत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दगड आहेत. पहा, सर्वांनी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक सर्व कार्यक्रम पाहावेत, आत्मसात करावेत आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोग करायचा. सर्वांनी शांतता राखायचे. पाठीमागचे विद्यार्थी दगड हातात घ्यायचे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य श्री अरुण गोविंद माळी बापू, प्रगतशील द्राक्ष बागायतदार, मुक्काम पोस्ट आमनापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली. त्याचबरोबर पलूसचे ते रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण MA झालेलं असून आपल्याच महाविद्यालयातील ते माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर अरुण बापू यांना खालील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अखिल भारतीय वीरशैव माळी समाज सांगली यांच्यामार्फत देण्यात येणारा 2023 मधील कृषीभूषण पुरस्कार 2023 हा मिळालेला आहे. त्याचबरोबर रणरागिणी महिला सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा कृषीरत्न किसान गौरव पुरस्कार हाही त्यांना मिळालेला आहे. बापूंचं शेती क्षेत्रातलं योगदान आणि त्यांचं जे कार्य आहे ते बहुमोल असं आहे. विद्यार्थी मित्रांनो, द्राक्ष शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणं हा प्रत्येक शेतकऱ्याचं एक ध्येय असतं आणि द्राक्ष शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करता यावा या उद्देशाने बापूंनी इस्रायल देशामध्ये अभ्यास दौरा करून
इस्रायल तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये वापरता यावं आणि त्याचबरोबर परिसरातल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करता यावा यासाठी त्यांनी इस्रायल देशाचा अभ्यास दौरा पूर्ण करून त्यांनी आपल्या परिसरातील गरजू शेतकऱ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन त्यांचं होत असतंय. त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांना उच्च शिक्षण घेऊन पूर्ण व धाडसी निर्णय घेऊन शेतकरी व स्वतःची समाजाची प्रगती करू शकतो हा आत्मविश्वास प्रत्येक शेतकऱ्याला निर्माण व्हावा ही त्यांची तळमळ त्या प्रत्येक शेतकऱ्याकडं त्यांची तळमळ बापूंच्याकडं असते. असे प्रमुख पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे प्रमुख पाहुणे यामध्ये डॉक्टर अनुष्का जगन्नाथ पाटील डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आपल्या प्रशालेत कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा अल्पसा परिचय. यांचं नाव डॉक्टर अनुष्का जगन्नाथ पाटील. त्यांचं शिक्षण BMS पूर्ण झालेलं आहे. नुकतंच 2023-24 या वर्षात त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपल्या प्रशालेतील प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील त्या विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी. त्याचबरोबर सध्या त्यांनी इंटर्नशिप पूर्ण करून सध्या ते डॉक्टर खंबाळकर हॉस्पिटल किर्लोस्करवाडी या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत आणि तुम्हा सर्वांना या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा मार्गदर्शन होणार आहे. एवढा अल्पसा परिचय करून मी थांबतो. धन्यवाद. तुमचा माझा सखा सोयरा झुळूक वारा बळीराजा, मातीमधून अन्न उगवतो जगा जगवितो बळीराजा, नव्या दमाचा नव्या जगाचा नव्या युगाचा बळीराजा. शेती कर माणसाचे मोठेपण मोजले जात नाही, मोठे राजा टवटवीत आणि तेजस्वी शक्यता असलेला. छोटस मनोगत या ठिकाणी. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास घडवतो. श्रोते हो, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीचं राजकीय नाटक तास ब्रेकिंग न्यूज दाखवणारे पैसे कमाई इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं. अहो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या 5 पीक हाडं गोठणाऱ्या थंडीत उस तोडणाऱ्या आया बहिणीकडं. दाखवा या जगाला जगेचं पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या दाखवा आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात. शेतकऱ्याच्या पाल्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते. लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा, कोरडं ढाक धरण दाखवा, विजेचा लपण डाव दाखवा, विहिरीचा तळ दाखवा आणि दाखवा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या. शेतकऱ्याच्या सोन्यासारखा पिकाला मिळालेला मातीमोल भावही दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. नमस्कार, मी कुमारी आदित्य बजरंग कुंभार, 10वी E मधील विद्यार्थिनी. आज कृषी दिन. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मित्रांनो, गेलेली लोकसभा आणि विधानसभा सुद्धा याच्याच नावाने गाजले होते, ते म्हणजे इथले आपले शेतकरी. श्रोते हो, माझ्या भाषणाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला आठवतात ते संत जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी शेतकऱ्यांचे गहाण असलेले 7 बारे इंद्रायणीमध्ये बुडवून त्यांना कर्जमुक्त केले. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीलाही महत्त्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. मित्रांनो, विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो UP मधला एक शेतकरी, ज्याच्या कर्जमाफीला फक्त 93 रुपये 9 पैसे इतकी कर्जमाफी आली. अहो गद्दार आहे इथली कर्जमाफी, ज्या आजवर फक्त कागदावरच झाली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझी एक छोटीशी कविता जी सर्व शेतकरी बांधवांना मी समर्पित करते. कवितेचे नाव आहे कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस. कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस, झाला झाडू दिवस, झाला योगा दिवस. कधी येतोय सांगा ना साहेब आमचा शेतकरी दिवस. 50 किलोची गोणी बघा उचलून डोक्यावर, 50 किलोची गोणी बघा उचलून डोक्यावर. 3-3 हंडे पाणी घेऊन चालावे लागते कोसभर. 3-3 हंडे पाणी चालावे लागते कोसभर. पोटाची खळगी जरा ठेवा तुमची उपाशी, पोटाची खळगी जरा ठेवा तुमची उपाशी. शिळी भाकरी खा आमची नका खाऊ तुपाशी, शिळी भाकरी खा आमची नका खाऊ तुपाशी. आमच्या बापासारखा काढा एक तरी दिवस, आमच्या बापासारखा काढा एक तरी दिवस. कधी येतोय सांगा ना साहेब, कधी येतोय सांगा ना साहेब आमचा शेतकरी दिवस. बिना लाईटची बघा आमची अमावस्या.
हवस. नांगर धरून शेतात चालवून दाखवा दिवसभर. कधी येतोय सांगा ना साहेब आमचा शेतकरी दिवस. कधी येतोय सांगा ना साहेब आमचा शेतकरी दिवस. जय जवान जय किसान. धन्यवाद. सुंदर ही फुले कशी आली मुली देवा तुझी. आयु शुभ आयु का म्हणायचं, कारण की आज डॉक्टर्स डे निमित्त आणि कायमच तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. जसं आपण गुड मॉर्निंग म्हणतो, सुप्रभात म्हणतो, शुभ सकाळ म्हणतो, त्याचप्रमाणे आजपासून तुम्ही सगळ्यांनी रोज शुभ आयु म्हटलं पाहिजे. आदरणीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक, पूजनीय शिक्षक वृंद आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझा परिचय तर माळी सरांनी करून दिलेलाच आहे. मी डॉक्टर अनुष्का जगन्नाथ कांचन पाटील, आपल्या शाळेची लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस 1ली ते 12वी पर्यंतची विद्यार्थिनी, माझी विद्यार्थिनी आहे. माझे शिक्षण बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हे कंप्लीट झालं 2023-24 मध्ये श्री SBS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गदग येथे, कर्नाटका या स्टेटमध्ये. आज डॉक्टर डे निमित्त मला इथे आमंत्रित केलेलं आहे. माझ्यासाठी तर हा खास दिवस आहेच, पण तुम्ही मला इथे सगळ्यांनी आमंत्रित करून तो आणखी खास बनवलेला आहे. प्रत्येकाच्या मागे कोणी ना कोणी एक आधारस्तंभ असतं. तसंच माझ्या मागे माझा आत्मविश्वास, मी आज इथे उभी आहे त्याच्या मागे हे कारण आहे की माझा आत्मविश्वास, माझ्या आईचा माझ्यावरचा विश्वास, तसेच माझ्या फॅमिलीची असणारी माझ्यासोबतची साथ आणि ह्या सर्व शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, यामुळे मी आज इथे उभी आहे. मी ही तुमच्यामधलीच एक स्टुडंट होते. मलाही परीक्षेचं दडपण असायचं, अभ्यासाची भीती वाटायची, अभ्यास खूप असायचा. असं वाटायचं की कधी अभ्यास करणार आपण, कधी आपलं गोल्स पूर्ण करणार. पण कधीही मी एक सांगेन की कधीही टेन्शन नाही घ्यायचं, स्ट्रेस नाही घ्यायचा. मुलांनी कायम प्रयत्नशील राहायचं. मला ज्यावेळी स्ट्रेस यायचा त्यावेळी मी एक करायचे की माझे डोळे बंद करायचे आणि माझ्या आईचा चेहरा आठवायचे. नीटमध्ये ठीक आहे, नीटमध्ये डॉक्टर होण्यासाठी नीट स्टुडंटला असते. 11वी-12वी नंतर तुम्हाला नीट ही परीक्षा द्यावी लागते. पण त्यामध्ये जरी कायम पॉझिटिव्ह विचार करायचा, 11वी-12वीच्या आधी तुम्हाला 10वीच्या सुट्ट्या असतात, तेव्हाच तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हॉलिडेज दिलेले असतात. त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही बायोलॉजीचं स्टडी तर करूच शकता. आता तर यूट्यूब सारखे इंटरनेटचे जाळे एवढे पसरलेले आहे. तुम्ही स्टार्टिंगपासूनच थोडं बायोलॉजीची स्टडी केली, त्यानंतर थोडं केमिस्ट्री केलं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री थोडं अवघड जाईल, पण जे थेरॉटिकल आहे, फिजिकल केमिस्ट्री आहे, ते तुम्ही हळूहळू सुट्टीमध्ये वाचण्यासाठी स्टार्ट करा. त्यामुळे तुम्हाला एकदम अभ्यासाचा लोड येणार नाही. आणि जसं कॉलेज 11वी-12वीला स्टार्ट होईल त्यानंतर तुम्ही नीटची प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. त्यासाठी मेन म्हणजे NCERTचे बुक्स रेफर करा. आपल्या शाळेमध्ये विविध क्षेत्रामध्ये मुले चांगल्या स्तरावरती, चांगल्या पदावरती आहेत. ज्या शाळेची शिकवणच अशी आहे की जे कराल ते 100% कराल, तर त्या शाळेचा विद्यार्थी का नाही 100% तयार होणार आणि आपल्या कार्यामध्ये तो का नाही 100% प्रयत्नशील असणार. मला अजूनही आठवते, या 5वीच्या वर्गामध्ये मी ज्यावेळी ॲडमिशन घेतलं त्यावेळी आम्हाला AS माई सर क्लास टीचर होते. माई सरांनी आम्हाला पहिल्याच दिवशी जीवनाची गुरुकिल्ली शिकवली, ती म्हणजे जे कराल ते तुम्ही 100% करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, 100% तुमचं द्या. त्यावरून मला एक अनुभव शेअर करावासा वाटतो. माझी इंटर्नशिप ज्यावेळी चालू होती, मी इंटर्नशिपमध्ये कार्यरत होते, त्यावेळी माझी म्हणजे 6 महिने इंटर्नशिप असेल तर प्रत्येक डिपार्टमेंट 6 डिपार्टमेंट असतात. त्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला एक मंथ इंटर्नशिप असते. तर एक मंथ माझा IPD डिपार्टमेंट म्हणजे इनपेशंट डिपार्टमेंट, जे हॉस्पिटलमध्ये वॉर्ड्स माहिती असतील तुम्हाला, जे ॲडमिट पेशंट असतात त्यांच्यासाठी जे कार्य असायचं ते मला त्यावेळी 1 महिना करायला लागत होतं. माझे सिनियर डॉक्टर असायचे, त्यांच्या अंडर आम्ही सगळं शिक्षण पूर्ण करत असायचो. त्यावेळी एक माझी को इंटर्नी होती, तिला पंचकर्मा डिपार्टमेंटसाठी ड्युटी होती. तुम्ही म्हणाल पंचकर्मा काय आहे, तर आयुर्वेदिकमधला एक सब्जेक्ट आहे. पंचकर्मा डिपार्टमेंटला तिला ड्युटी होती, मला IPDला होती. मात्र आमची ड्युटी 8 ते 5 असायची. 8 ते 5 या ड्युटीमध्ये 5 वाजता एक पेशंट ॲडमिट होते, त्यांना
संध्याकाळी लेप लावायला लागायचा. औषधी एक चूर्ण असतं, त्याचा लेप असतो, तो पायाला लावायला लागायचा, कारण की त्या पेशंटचे पाय खूप दुखत होते. पण माझं ते काम नव्हतं. पंचकर्म डिपार्टमेंटला जे को-इंटर्नी होती माझी, तिचं काम होतं. पण काय व्हायचं, तिला लवकर घरी जायला लागायचं. मग एक दिवस सिस्टर आल्या. सिस्टर मला म्हणल्या, मॅडम तुम्ही लेप लावाल का? मला त्यावेळी माझ्या शाळेने जे शिकवलं ते आठवलं की जे कराल ते तुम्ही तुमच्या क्षेत्रात 100% करा आणि कायम प्रयत्नशील राहा. ज्या कार्यामध्ये आपण आहोत त्या कार्याशी कायम एकनिष्ठ राहावा. तसंच मी त्या दिवशी त्या पेशंटला लेप लावला. दुसऱ्या दिवशी सेम कंडिशन झाली. ती इंटर्नी लवकर निघून गेली. ते कामही मलाच करावं लागलं. मग असं 10 दिवस तो पेशंट ॲडमिट होता. 10 दिवसामध्ये माझं आणि त्या पेशंटचं खूप चांगलं बॉन्डिंग निर्माण झालं. ज्यावेळी डिस्चार्जची वेळ आली त्यावेळी त्या पेशंटने मला बोलवून घेतलं, माझ्या तोंडावरून हात फिरवला, माझे पाय पडू लागले, माझ्या सिनियर डॉक्टरचे खूप आभार मानू लागले. मला ज्यावेळी त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला त्यावेळी खूप छान वाटलं. मला लहानपणापासून वाटायचं की असं काही नव्हतं माझं, की गोल फिक्स नव्हतं, की आत्ताच्या मुलांचे गोल फिक्स असतात. मला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे आणि काय IAS ऑफिसर व्हायचे. चांगली गोष्ट आहे, पण माझं असं काही फिक्स नव्हतं. 10वी नंतर मात्र मला ज्यावेळी वाटलं की मला बायोलॉजी घ्यायचं, मला डॉक्टर बनायचं, त्यावेळी मी त्या क्षेत्रामध्ये उतरले. पण मला लहानपणापासून एवढं मात्र वाटायचं की भविष्यात जाऊन असं काहीतरी व्हायचं की समाजानं माझ्यावरती खूप प्रेम केलं पाहिजे. ज्यावेळी त्या पेशंट आजीने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला त्यावेळी मला वाटलं की नाही, मला ते प्रेम भेटलं आणि माझं जे ध्येय होतं ते आज संपूर्ण झालेलं आहे. तसंच अभ्यासासोबतही बाकी वाचनाची आवड ही मुलांना असलीच पाहिजे. आपल्या शाळेला सुसज्ज असे ग्रंथालय प्राप्त आहे. त्यामध्ये खूप सारी पुस्तके आहेत. जर तुम्ही आत्ता वाचला असाल तर पुढे जाऊन वाचाल. म्हणून म्हटलं आहे ना, वाचाल तर वाचाल. शाळेच्या पुस्तकांबरोबरच तुम्हाला ग्रंथालयाची, गोष्टींची, नवनवीन चरित्र असतात त्याची पुस्तके वाचली पाहिजेत. तसंच जनरल नॉलेजचे बुक्स वाचले पाहिजेत. अभ्यासाबरोबर व्यवहार ज्ञान ही मुलांना खूप सारे पाहिजे. त्यासाठी वाचनाची आवड आतापासून थोडी थोडी तुम्ही चालू केली, भविष्यात जाऊन गोष्टीचं पुस्तक नाही झालं तरी बाकी पुस्तके तर तुम्ही वाचूच शकता. आणि वाचनाची आवड असेल तर मुलांमध्ये खूप सारे म्हणजे ज्ञानाचे भांडार निर्माण होते. त्यामुळे मुलांनी वाचनाची आवड निर्माण करावी. माझ्यामध्ये वाचनाची आवड आपलेच ग्रंथपाल सौ अवसरे मॅडम यांच्यामुळे निर्माण झालेली आहे. त्यांचं मार्गदर्शन मलाही खूप चांगले लाभले. तसेच आपल्या सगळ्याच शिक्षकांनी खूप चांगले मार्गदर्शन केलेले असल्यामुळे आपल्याला ज्ञानाचं भांडार तर कमी पडत नाही. फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक असले की आपोआप संधी मिळते. जशी आज मला इथे उभारण्याची संधी मिळाली तशीच तुम्हालाही भेटेलच. आयुर्वेदामध्ये 2 कन्सेप्ट आहेत, ते तुम्हाला मी सांगते. ते तुमच्याच फायद्याशी आहेत आणि तुमच्या अभ्यासामधलं कंटिन्युटी, सातत्य आणि अभ्यासामधलं जे स्टॅमिना आहे ते वाढवण्यासाठी किंवा तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप उपयोगी आहेत. आयुर्वेदामध्ये 2 कन्सेप्ट असतात. एक आहे म्हणजे धारणीय वेगास आणि दुसरे आहे म्हणजे अधारणीय वेगास. तुम्ही म्हणाल धारणीय वेगास काय आणि अधारणीय वेगास काय? जे आपल्या शरीरामध्ये नॅचरली काही गोष्टी प्रेझेंट असतात, सगळ्यांमध्येच असतात. धारणीय वेगास 6 असतात. त्यामध्ये लोभ, शोक, भय, मत्सर, ईर्ष्या, त्यानंतर ओव्हर अटॅचमेंट असते. एखाद्याशी आपल्याला चांगलं असतं ओव्हर अटॅचमेंट, पण काही गोष्टी जास्त अटॅच असल्याकडे दुःखही होतं आपल्याला. त्यामुळे क्रोध असू देत, शोक असू देत, अतिराग असू देत, लोभ असू देत, भय असू देत, यावरती प्रत्येकाचा कंट्रोल असला पाहिजे. जर माणसाने हे सगळं कंट्रोल नाही केलं तर भविष्यात जाऊन रोग उत्पत्ती होते. त्यामुळे ह्याच्यावरती कंट्रोल पाहिजे. आणि एक साईडला असतात अधारणीय वेगास, जे कंट्रोल करायचे नसतात. तर त्यामध्ये कोणते कोणते असतात? जे आपण युरिन पास करतो किंवा जे मल पास करतो, त्यानंतर शिंक येते. नॅचरली शिंक येणं वेगळी गोष्ट आहे. सर्दी झाल्यावर शिंक येणं त्यावेळी डॉक्टरकडे जायलाच हवं. ज्यावेळी नॅचरली शिंक येते किंवा एक धुळीची ॲलर्जी असते तर हे शिंक तुम्ही दाबून ठेवायचं नाही. किंवा आळस येतो, ज्यावेळी आपल्याला आळस येतो त्यावेळी आळसही दिला पाहिजे.
किंवा श्रम करून आला, तुम्ही जास्त फास्ट चालून आला, धावून आला, तर त्यावेळी मोठा श्वास येतो. तो मोठा श्वासही घेतला पाहिजे. ते कधीही दाबून ठेवायचं नाही. असं धारणीय आणि अधारणीय वेगात तुम्ही फॉलो केले, कंट्रोल धारणीय वेगात करायचे. अधारणीय वेगात जे नॅचरली आहेत ते होऊन द्यायचे. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. त्याचबरोबर 2 प्रकारचे मुद्रा असतात. एक आहे ते ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा करताना जे थंब फिंगर आहे आणि जे इंडेक्स फिंगर आहे, इंडेक्स फिंगर फोल्ड करून थंब फिंगर वरती प्रेस करायचं. सगळ्यांनी असं करा माझ्यासारखं. थंब फिंगर, थंब फिंगरच्या जी खालची लाईन आहे आपली, त्यामध्ये पिट्युटरी ग्लँड्स अँड एंडोक्राइन ग्लँड्स प्रेझेंट असतात. ते आपल्या मेमरीला शार्पपणा देतात आणि तुम्ही ज्यावेळी अभ्यास करणार आहात, अभ्यासाच्या आधी हे रोज 10 मिनिटे करायचं. त्याचबरोबर ध्यान मुद्रा, सगळ्यांनी ध्यान मुद्रा करायची. ध्यान करायचं. मेडिटेशन आणि ज्ञान मुद्रा केल्याने तुमच्या मेमरीमध्ये खूप चांगली चालना भेटते. ब्रेन तुमचा ऍक्टिव्ह राहतो. तसेच तुमच्या अभ्यासातली कंटिन्युटी वाढते, सातत्यपणा वाढतो, स्टॅमिना वाढतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करायच्या. ज्यावेळी तुम्ही ज्ञान मुद्रा करणार आहात किंवा झोपण्यापूर्वी तुम्ही मी सांगते त्या 6 लाईन्स रोज म्हणायच्या. आताही तुम्ही मी जी एक लाईन सांगते त्यामागे तुम्ही माझ्या मागे एक लाईन म्हणा. पहिली लाईन अशी आहे, मैं एक शक्तिशाली आत्मा हूँ. सगळ्यांनी म्हणा माझ्या मागे, मैं एक शक्तिशाली आत्मा हूँ. मैं हमेशा खुश हूँ. भगवान हमेशा मेरे साथ है. कोई भी परिस्थिति आ जाए मैं शांत हूँ. मेरा शरीर हमेशा स्वस्थ है. मेरे सारे दोस्त और रिश्तेदार खुश है. हे 6 वाक्य तुम्ही दिवसातून कधीही म्हणा, पण रोज म्हटले पाहिजे. यामुळे तुम्हाला मैं खुश हूँ असं म्हटल्यावरती तुम्हाला चांगलं वाटेल. असं म्हणजे स्ट्रेस घ्यायचा नाहीये किंवा तुम्ही शांत राहून काही विचार करायचे नाहीयेत किंवा डिप्रेशन सारख्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. त्यासाठी हे तुम्ही रोज 6 लाईन्स तर म्हटलेच पाहिजेत. त्याबरोबरच झोपणं, जसा अभ्यास इम्पॉर्टंट आहे तसंच माणसाच्या आरोग्यासाठी झोप ही इम्पॉर्टंट आहे. रोज स्टुडंटने सगळ्या 6 ते 7 तास ही झोप ही घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर आहार ही व्यवस्थित संतुलित आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये 6 प्रकारच्या रसाचा समावेश असला पाहिजे. तुम्ही म्हणणार 6 रस रोज, तर 6 रस आम्ही करणं पॉसिबल नाही. 6 रस म्हणजे काय? 6 प्रकारची चव असते. 6 प्रकारची चव कोणती कोणती? तर मधुर चव म्हणजे गोड चव असते. त्यानंतर लवण चव म्हणजे कोणती असते? तर खारट चव असते. आंबट चव असते आपल्या शरीरामध्ये, तर आपल्याला खायची असते ते. त्यानंतर तिखट असतं, त्यानंतर कडू असतं. या 6 प्रकारचं जर तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या आहारामध्ये समाविष्ट असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला प्रत्येक वेळी एकाच वेळी जेवणामध्ये एवढे रस घेणं शक्य नसेल तर दिवसातून 6 रस तुम्ही एक रस तरी घेतला पाहिजे. आणि तसंच पालेभाज्याही भरपूर खाल्ल्या पाहिजेत. मुलांनी पालेभाज्या का खावा मी सांगते, कारण की आत्ताचे खूप सारे छोटे मुले असतात, त्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम होतात. पालेभाज्यांमध्ये विटॅमिन ए असतं. जर तुम्ही पालेभाज्या व्यवस्थित नाहीत खाल्ल्या तर तुम्हाला चष्मा लागतात, डोळ्याचे त्रास होतात, शाळेमध्ये बघताना स्ट्रेस येतो डोक्यावरती. त्यामुळे पालेभाज्या भरपूर खायच्या, भरपूर पाणी प्यायचं. त्याचबरोबर मी सांगितलेला व्यायाम म्हणजे मुद्रा करायची आणि 6 वाक्य रोज म्हणायचे. तसेच शेवटी सांगेन की कोणत्याही क्षेत्रात जा, प्रामाणिक प्रयत्न करा, प्रामाणिक कष्ट करा, मेहनत करा. आणखी एक, डॉक्टर बनण्यासाठी असं काही नाही की फॅमिली बॅकग्राऊंड माझं डॉक्टरच असलं पाहिजे, मी कॉन्व्हेंट स्कूलमध्येच शिकलो पाहिजे, माझी इंग्लिशवरती खूप कमांड असली पाहिजे. ते प्रॅक्टिस नाही येतं. त्याचा काय आत्तापासूनच एवढा लोड घ्यायची गरज नाहीये. आता एवढंच आहे की तुम्हाला काय सिलेबस आहे ते प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, प्रामाणिकपणे अभ्यास करणं. त्यासाठी असं काही नाही की खूप फॅमिली बॅकग्राऊंड असेल, डॉक्टरच माझे आई वडील असतील तरच मी डॉक्टर होईल, असं काही नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा डॉक्टर होऊ शकतो त्याच्या कष्टाच्या बळावर.
काहीही साध्य करू शकतो. जे मला आज या शाळेकडून मिळाले, या शिक्षकांमधून मिळाले, तेच तुम्हालाही मिळेल. तुम्हीही माझ्यासारखे डॉक्टर बनाल असंच आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर आपण पहिली गोष्ट लकी शाळेतच शिकत आहोत, त्यामुळे सगळे लकी तर आहोतच. जशी मी लकी आहे तसे तुम्ही सगळेही लकी आहात. फक्त आपल्याला काय आहे तर प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत. कधीही स्वतःला फसवू नका. अभ्यासात कायम सातत्य ठेवा आणि अभ्यास करा. ज्यांना डॉक्टर बनायचे आहे त्यांनी कधीही धीर सोडू नका, हार मानू नका. तुमच्या कर्तव्यपरायणतेमुळे आणि सेवेमुळे तुमच्या सेवेच्या वृत्तीमुळे समाज निरोगी आणि सुरक्षित राहतो. तसेच डॉक्टर हे केवळ करिअर नाहीये, तर ते सेवा आहे, समर्थन आहे आणि कर्तव्य आहे. त्यामुळे आज मला या डॉक्टर डे निमित्त आमंत्रित करून पल्लू शिक्षण प्रसारक मंडळ तसेच मुख्याध्यापक श्री सावंत सर, सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि विद्यार्थ्यांनी माझे एवढे छान ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे फार कौतुक आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला फार शुभेच्छा. धन्यवाद. स्वागत गीत हे अतिशय सुंदर झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर व त्यांचे सहकारी यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी कृषी दिनानिमित्त मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे याची जाणीव आता प्रत्येकाला होऊ लागलेली आहे. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याकडून अतिशय कष्ट करण्याची सवय, पीक जोमाने आणण्याची जिद्द आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःची व समाजाची प्रगती करणे असे बरेच काही घेण्यासारखे आहे. या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्मसात करा. या सर्वांचा तुम्हाला व तुमच्या जीवनाला चांगला उपयोग होईल. विद्यार्थी तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याला योग्य वेळी खत पाणी घालून त्याचे संगोपन करून तो आपला मित्र असं समजून त्याची जोपासना करावी. त्यामुळे त्या एका शेतकऱ्याचे कष्ट तुम्हाला या पाठीमागून समजून येतील. तसेच तुमच्यापैकी काही विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून शेती क्षेत्राला आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण करून शेती क्षेत्राकडे वळल्यास आपण योग्य व उत्कृष्ट दर्जाचे अन्नधान्य उपलब्ध करून दिल्यास व रेसिड्यू फळपिके उपलब्ध करून दिल्यास समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील व समाज सुदृढ बनेल. सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अन्न फळे आहारामध्ये वापर करून व योग्य प्रकारे व्यायाम करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवावं ही सदिच्छा. आपण मला या कार्यक्रमासाठी बोलवले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी. धन्यवाद. शेत मला शक्तीचा गळा शेत माझे, शेत माझे प्रेम, शेत नेम धर्म, शेत माझे वर्म घावासाठी, शेत माझी पिढी, शेत माझा वंश, रक्तामध्ये अंश मातीचाच. शेती आणि माती ज्यांच्या रक्तातच आहे अशा सन्माननीय अरुणवाळी बापू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर योग शिक्षक आदरणीय PM चव्हाण सर एका स्पर्धेविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. फॅक्टर जाणतो, जो आपल्या जीवनाचा फॅक्टर जाणतो तो म्हणजे डॉक्टर. आज डॉक्टर्स डे आहे आणि त्याबरोबरच आपल्या शरीराला आणि मनाला जो जिवंत ठेवतो तो म्हणजे शेतकरी. आज कृषी दिन देखील आहे. या दोन्ही दिनानिमित्त आपल्या सर्वांना, मान्यवरांना आणि इथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना सर्वांना या दोन्ही दिनानिमित्त सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. विद्यार्थिनींचा ज्यांनी उल्लेखनीय यश मिळवले त्यामुळे हिंदी सुलेखन गट भाग 1 जिल्ह्यात 3रा क्रमांक मिळवलेला आहे सिद्धी शंकर काळे या विद्यार्थिनीला प्रमुख पाहुणे सन्मान्य अरुणवाळी बापू यांनी गुलाब पुष्प गट भाग 2 जिल्ह्यात 2रा क्रमांक, जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आराध्या सुहास वेळापुरे हिने प्रमुख पाहुण्यांनी गुलाब पुष्प देऊन या मुलींचं अभिनंदन करा. गुलाब पुष्प देऊन तिचं अभिनंदन करण्यात येते. 100% निकाल या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाचा लागलेला आहे. डॉक्टर्स डे आणि कृषी दिन आहे. या संदर्भात आपल्याकडे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमतः अरुण माळी त्यांना सर्वच बापू म्हणतायत. तर बापू आपल्या शाळेत आले, त्यांनी कृषीबद्दल खूप छान अशी माहिती दिली, शेती संदर्भात माहिती दिली. हे गुरुबरे
माहिती दिली आणि तुम्हाला प्रत्येकाला आव्हान केलेलं आहे, प्रत्येकाने एक तरी झाड लावायचंच आहे. बापू तुमचं हे म्हणणं सगळ्यांना पटलेलं आहे, निश्चितपणे झाडं लावतील. आपण आला, आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आपलं आभार. त्याचप्रमाणे आज डॉक्टर्स डे आहे. अनुष्का जगन्नाथ पाटील ही विद्यार्थिनी, आपली माझी विद्यार्थिनी, तिनं आपल्या जीवनात डॉक्टरचं महत्त्व काय आहे याबद्दल अगदी सखोल असं मार्गदर्शन केलं होतं. त्याबद्दल अनुष्काचंही मनापासून आभार. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम हे सुद्धा इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच पर्यवेक्षिका EV पाटील मॅडम, RP कदम सर, दावाडे सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, चतुर्थ कर्मचारी यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे सुरेख असं गीत गायलं गेलं, स्वागत गीत, ती टीम आणि पवार सर आणि प्राथमिक विभागाच्या मुली यांचंही मनापासून गोड कौतुक आणि पवार सरांचा आभार. आणि सगळ्यात सुंदर अशी कविता सादर केली ती आदित्य कुंभार 10वीतल्या मुलींनी, तिचंही मनापासून कौतुक आणि तिलाही धन्यवाद देतो आणि आभाराचं काम या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. 3 को लगाएंगे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.